राजाचा घात झाला होता. संभाजी राजा मुक्कामाला होत. रात्रीचा प्रहर होता आणि अचानक जाग आमच्या मालोजी बाबाने बघितलं. संताजीला आवाज दिला, ए ए संताजी. शब्द ऐकला आणि संताजी धावत आलं. का हो मालोजी बाबा, का आवाज देताय? अरे संताजी डोळ्यासमोर बघ ना, येताना हिरवी झेंडे दिसतात. संताजी येताना तलवारीचा खणखणाचा आवाज येतोय. अरे संताजी घात झालाय संताजी. शब्द ऐकला संताजीनं बघत राहिलं. मालोजी बाबा झालंय काय? संताजी आपण वेड्यात अडकलो. अरे आपलं शंभूराचं वेड्यात अडकलो. शंभूराचं कुठे? संताजी बाबा शंभूराचं सरदेसाईच्या वाड्यात. शब्द ऐकला आणि संताजी आणि आमचं बाबा मालोजी बाबा धावत आलं. सरदेसाईच्या वाड्याच्या बाहेर उभं राहिलं. तसं डोळ्यात समोर दिसलं कवी कलश. मालोजी बाबा या वक्ताला, होय कवी घात झालाय कवी. शंभूराचं कुठे? मालोजी बाबा राजा झोपल्या. शब्द ऐकला, उठवा की राजांना, घात झालाय. अहो मुक्रम आलाय. शब्द ऐकला, कवी कलशाला तलवारीवर हात ठेवला. संभाजी राजाच्या जवळ धावलो. झोपलेल्या संभाजी राजाच्या पायाला हात लावला. हात लावल्याच्या नंतर डोळे उघडले छाव्यानं. बघितलं कोण? कवी. अहो या वक्ताला आणि आमच्या पायाला का म्हणून हात लावताय? राज उठावं, राज निघायचंय, राज घात झालाय राज. शब्द ऐकला, घात आमचा, होय राज उठा, राज निघावं लागेल. कवी कशानं पुन्हा पायाला हात लावलाय. तसंच संभाजी राजे म्हणाले, कवी आमच्या पायाला हात लावू नका. हे पाय जोपर्यंत आलमगीराचा भर मस्तका वेगळं करत नाहीत तोपर्यंत हे पाय थकत नाहीत. कवी थकत नाहीत. शब्द ऐकला, राज घात झाला. तसाच संभाजी राजा कळाला, कोणी खूप असला आमच्या पाठीत खंजीर. कवी कलश स्तब्ध झालं. राजा नाव सांगू शकत नाही. राजा कवी नाव सांगा, कुणी खूप असला पाठीत खंजीर. शब्द पुन्हा ऐकला. राजा गणोजी शेलकर. शब्द ऐकला, तलवारीवर हात दिला आणि डोळ्यातून पाणी आलं. जगदंबेचं स्मरण केले. अरे आमचेच गद्दार निघाले नसते तर या संभाजीनं दिल्लीच्या तख्तावर सुद्धा स्वराज्याचा भगवा फडकवला असता. भगवा फडकवला असता. तलवार हातात घेतली. तलवार हातात घेतल्याच्या नंतर लढाई सुरू झाली होती. अल्लाहू अकबर करत सैन्य आतलं होतं. सरदेसाईच्या वाड्यामध्ये रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. रक्ताचा अभिषेक होत होता. पण छावा कुणाच्या हातात येत नव्हता. दिशेन त्याच्या माना कापल्या जात होत्या. रक्ताच्या चिळकांड्या उडत होत्या. वाघाला पकडणं एवढं सोपं नव्हतं. जवळ येत होते, तलवार फुलत होती. सपा सपा माना वेगवेगळ्या होत होत्या. संभाजी राजा हातात यायला तयार नव्हतं. पराकाष्ठेनं लढत होत. हा वाघ पकडणं सोपं नाही. पण आपल्यातल्या गद्दाराने सांगितलं, मुकरबजी एक काम करा, जोपर्यंत संभाजी राजाचे हात मोकळे आहेत तोपर्यंत या वाघाला पकडणं सोपं नाही. आणि दुर्दैव आमच्या छाव्याचं, आपल्या गद्दाराने पाठीत खंजीर खोसला. साखरदंड फेकले. पहिला साखरदंड अडकला हातात. हात ओढला गेला. छाव्यानं परत ओढले. अरे 10-15 येऊनाला फेकत होता हा वाघ. पण दुर्दैव पाया पेड्या पडल्या. हातात साखरदंड पडले. जखडला गेला राजा. वार झाला छातीवर. तलवारीच्या पात्यानं रक्ताची धार बाहेर आली. वार झाला पाठीवर, पोटावर, पायावर, हातावर, दंडावर वार होत राहिले. संभाजी राजा रक्तानं लहून निघाला. अजी राजाला कुत्र माग लागावं तसं ओढल्या जात होतं. तलवारीचे वार होत होते. बघता बघता त्या औरंग्याच्या समोर संभाजी राजाला आणलं जात होतं. हुजूर, बड़ी खुशी की खबर है, संभा गिरफ्तार हुआ है. शब्द ऐकला. आलमगीर खुश झाला आणि स्वतःची पगडी डोक्यावर घातली आणि संभाजी राजाच्या समोर येऊन उभा राहिला. संभाजी राजाला म्हणाला, शंभू, ये सचमुच शंभू है. बघत राहिला आणि डोळे बघितले आणि कळालं
9 वर्षाचा होता तेव्हा आम्ही याचे डोळे बघितले होते. आजही तीच ताकद याच्या डोळ्यात आहे. संभाजी राजाला म्हणाला, एक बार कहे दो कौन हो तुम? औरंगजेब, शिवाजी महाराज को क्या कहते हैं पता है? अरे शिवाजी महाराज को शेर कहते हैं और उनके बच्चे को छावा कहते हैं. बघ आमच्या डोळ्यात डोळे घालून संभाजी राजाचे डोळे त्याला चाळत होते. बघता बघता तापलेल्या सळयांना संभाजी राजाचे डोळे फोडण्याची सजा दिली होती. तापलेल्या सळया आल्या होत्या, संभाजी राजाच्या डोळ्यासमोर धरल्या होत्या. तापलेल्या सळया धरणाऱ्याचे हात हालत होते. जनाब, आपकी आंखें तो बंद कर लो. जनाब, आपकी आंखें बंद कर लो. हमें जलन हो रही है. आपकी आंखें में ये डालना. बघत राहिला. तसा छावा म्हणाला, अरे फोड आमची डोळं. घाबरत नाही हा छावा. बघता बघता सळया डोळ्यात गेल्या. सर चल करत सळया बाहेर निघाल्या. डोळ्यातून काळा धूर बाहेर आला. डोळे फुटले. संभाजी राजाची जीभ कापली. तोंडातून रक्ताची धार बाहेर आली. बोट तोडत असताना एक एक बोट तोडावं, पण हे बोट तोडत असताना सजा देत असताना या छाव्याचं एक बोट तोडल्याच्या नंतर 2 तासाला दुसरं बोट तोडल्या जायचं का? कारण या छाव्याचा या बोटाच्या वेदना जोपर्यंत शांत होत नाही तोपर्यंत दुसरं बोट तोडल्या जात नव्हतं. औरंगजेब म्हणत होता, कहे दो आओ हमारे धर्म में इस्लाम कबूल कर लो. जीवन दान देने के लिए तैयार है. तसाच छावा करायला असेल औरंगजेब, हे आमच्या स्वराज्यात तुला धर्म सुद्धा बदलू देणार नाही. आनंदात आम्ही स्वराज्यात ठेवू. संभाजी राजाचे हात तोडले. तेल संभाजी राजाच्या अंगावर टाकलं होतं. पाठीवर पोटावरच मांस भाजून निघलं होतं. वेदना होत होत्या. तलवारीच्या पात्यानं एखादं बोकडाच्या अंगावरचं मांस सोलून काढावं तसा जिवंत संभाजी राजाच्या अंगावरचं मांस सोलून काढलं होतं. तलवारीनं वेदना दिल्या होत्या. अखेर छाव्याचं मस्तक छाटलं. औरंगजेबाला आनंद झाला, पण त्याला मराठ्याचा छत्रपती संपवता नाही आला. संभाजी राजा स्वर्गात गेले असतील. बापानं संभाजी राजाला पाहिला असेल आणि तो बाप कडकडून मिठी मारून म्हणाला असेल, शंभू का लढलात एवढं? कशासाठी एवढं सहन केलं? तेव्हा आपला छावा म्हणाला असेल, आबा कळू द्या त्या आलमगीर औरंगजेबाला, त्याने फक्त एक संभाजी राजा मारलाय, पण या संभाजीच्या मांसाच्या तुकड्यातून हजारो संभाजी जन्माला येतील. ते तुला इथेच गाडतील. संपला. बार काही नाही का?